म्हणजे पक्षात आज दिवाळी आहे, पक्षामध्ये आज जल्लोष आहे आणि माझं घर मात्र अंधारात आहे. म्हणजे मला सोडा, माझ्या घरच्या समोर मी काय तोंड दाखव? घरचे म्हणतील हेच तू काम करतो. मी सगळं दुःख विसरलो होतो. नारायण राणेच्या प्रकरणात पक्षाने मला साथ दिली नाही, हे दुःख विसरलो मी. दोन भावांनी एकत्र येऊन माझा काय फायदा होणार होता? किंवा नाही आल्याने माझं काय नुकसान होतं? मी जनभावना होती, मी जनतेत पाहतो फिरतो. त्यात मी काय वाईट असं केलं? पक्षात सुद्धा 2 मतप्रवाह होते, सगळ्यांना माफी, मलाच फाशी. 8 प्रवक्ते 7 जणांकडे विविध पद आहेत, त्याच्यामुळे ते सगळे तिथे. मग ते फक्त माझ्यासाठीच क्रायटेरिया होता काय? जर आम्हाला तुम्हीच किंमत नाही देणार तर बाकीचे काय किंमत देतील? मला पक्षातच कोणी विचारत. मी देव बदलणार नाही, पण देवानं बोलवल्याशिवाय मी देवळात सुद्धा जाणार नाही. पण माझी भक्ती खरी असेल तर माझा पांडुरंग मला बोलवेल किंवा माझ्याकडे येईल. माझी भक्ती खोटी असेल तर ठीक आहे. अशा पद्धतीचे तुम्ही ज्येष्ठ कार्यकर्त्याला अपमान करणार असतात तर मला नको आहे. हा मानही नको, ना सन्मानही नको, ना अपमानही नको. तुम्ही इतकं तुच्छ समजता प्रवक्त्याला? काय मला सांगा, जर पक्षच आम्हाला अशी वागणूक देत असेल तर आमच्या म्हणण्याला जग आणि समाज काय भाव देणार आहे? पक्षात आम्हाला शिबिराला बोलून ही आमची काही अंधारात अपमान झाला का आमचा? हा जाहीरच अपमान झाला नाही का आमचा? कि दरो दीवार पे हसरत की नजर रखते हैं, खुश रहो आए वतन हम तो सफर करते हैं.